हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंची सुरुवात झाली की बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू होतो. ऋतूबदलाचं वातावरण काही जणांचं शरीर सहन करू शकत नाही. झोपू न देणारा खोकला आणि श्वास कोंडणारी सर्दी यामुळे रुग्ण हैराण होतात. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घेतल्यास आजार बरा होतो. ओपीडीत सध्या सरासरी 10 रुग्णांपैकी 7 जणांना या ऋतूबदलाचा त्रास आढळून आलाय. सर्दी व खोकला हे संसर्गजन्य आजार आहेत. हवामान बदललं की संसर्गाच्या समस्याही वाढायला सुरुवात होते. यामध्ये सर्वात आधी सर्दी खोकला हा श्वसन संस्थेच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे बालके किंवा मुलांना सर्दी खोकला झाल्यास घरातच थांबवावं, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही. या संदर्भात सोलापुरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश विजयकुमार अलकाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी 0 ते 15 वर्ष वयोगटापर्यंत असलेल्या मुलांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या पोटदुखीच्या आजारावर काय उपाय करावा याबाबत माहिती दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर महेश विजयकुमार अलकाल, बालरोग तज्ज्ञ. मी सध्या मार्कंडे रुग्णालय आणि अलकाल नर्सिंग होम या ठिकाणी कार्यरत आहे. सोलापूरच्या रहिवासी आणि सर्व पालकांना मी आज जे हवामानामध्ये बदल असल्या कारणाने काही लहान मुलांना त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी काय काय उपाययोजना करायची मी तुम्हाला 2 शब्दात समजून सांगायचा प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा खूप आपल्या सोलापूरमध्ये नेहमीच खूप त्रास देत असतो. त्यामुळे उन्हाळ्यापासून लहान मुलांना संरक्षण करणं फार गरजेचं आहे. या संरक्षणासाठी दुपारच्या वेळेला लहान मुलांना घेऊन कोणीही बाहेर पडू नका. जरी लहान मुलांची काही कामं असतील काही असतील ते सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला करायचा प्रयत्न करा. आणि त्यासोबतच लहान मुलांना स्वच्छ निर्जंतुक असलेलं पाणी देणं फार गरजेचं आहे. त्यांना आत्तापासूनच पाण्याचं महत्त्व सांगून आणि हात स्वच्छ धुवून आणि पाण्याचं जर का फिल्टर असेल तर फिल्टरचा वापर करावा लागेल. नाहीतर सगळ्यात स्वच्छ आणि पाणी म्हणजे आपण गरम करून पण लहान मुलांना देऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काही अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्यामुळं किंवा बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळं लहान मुलांना पोटाचे आजार, जुलाब, त्यासोबत उलट्या हे या 2 ते 3 आठवड्यामध्ये लहान मुलांमध्ये हे आजार खूप जास्त दिसत आहेत. आणि पोटदुखीचे आजार पण लहान मुलांमध्ये खूप वाढलेले आहेत. ते पण आपण बाहेरचं बनवलेलं अन्न किंवा उघड्यावर ठेवलेलं अन्न लहान मुलांना देऊ नये. घरचं सकस आहार जे काय तुम्ही बनवता तेच तुम्ही लहान मुलांना द्या. आणि त्यासोबत लहान मुलांचे काही असे आजार आहेत, सर्दी जरी उन्हाळा जास्त असेल तर काही मुलं बाहेरचं खाऊन किंवा थंड गोष्टी खाऊन पण सर्दी खोकला असे आजार येतात. काही मागच्या काही वर्षांमध्ये लहान मुलांचे लसीकरण थांबले होते. त्यामुळं गालफुगीचा प्रमाण पण आता लहान मुलांमध्ये दिसतोय. तर राहिलेले जे काही लसीकरण असतील तर तुम्ही लहान मुलांना आताच तुमच्या बालरोग तज्ज्ञाला किंवा आरोग्य केंद्राला घेऊन जे राहिलेले लसीकरण आहे ते देऊ शकतो का हे बघून ते पूर्ण करणं गरजेचं आहे. हीच माझी सर्वांना आव्हान आहे. आणि सोलापूर आपल्या जनदर्पण न्यूज चॅनलनी हे जे काही आपल्या सर्वांसमोर हे सादर करत आहेत त्यांचं मी खूप खूप धन्यवाद. सर, अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की सोलापूर शहरात आता उन्हाळा सुरू झालेला आहे. पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासणार आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून वारंवार आवाहन करण्यात येते की पाणी पुरवठा येणारा काळ हा मोठ्या प्रमाणात भीषण असणार आहे. पाणी उकळून प्या. पाणी आता तिथून जो उजनीतलं पाणी संपल्यामुळं जे येणारं पाणी आहे तो गढूळ येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काय दक्षता घ्यावी? सध्याच्या परिस्थितीला आपल्याकडे दररोज पाणी येत नाही. काही ठिकाणी आठवड्यातून एकदा असं दिसतं की पाणी यायला कधी 3 दिवसातून आलं तर अर्धा तास येतो. त्यानंतर प्रेशर नसतो. लोकांनी ते पाणी साठवून ठेवायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ते साठवलेल्या पाण्यामुळं ना त्या पाणीचं दूषितपणा वाढत असतं. त्यामुळं जरी पाणी साठवून ठेवलं असेल तर तुम्ही ते बंद करा. फिल्टरचा वापर करा. प्रत्येक वेळेला जे काही पाणी तुम्ही पिणार आहात किंवा लहान मुलांना देणार आहात ते त्या दिवशी गरम करूनच फिल्टर करून पिलेलं चांगलं राहील. सर, यंदाचा उन्हाळा असं माहिती मिळते की हवामान खात्याकडनं यंदा 2 तापमान वाढणार आहे, 2 अंशानं. मग सर्वसामान्य माणसांनी यावेळेला लहान मुलं जे असतील त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हवामान बदल होतो तर सगळे आजारी पडतातच. लहान मुलं हे रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना लगेच आजार पकडून धरतात. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना बाहेरच्या वातावरणात जेव्हा उन्हामध्ये घेऊन जाता त्यामुळे त्यांचं डिहायड्रेशन म्हणजे अंगातलं पाणी कमी होतं. शक्यतो जेव्हा ऊन जास्त असतं 11 ते 4 ही वेळ जर आपण समजलं तर त्यावेळेला अजिबात मुलांना बाहेर घेऊन न जाणे हेच सगळ्यांना प्रिव्हेंटिव्ह म्हणजे दक्षता घेतल्यासाठी होईल.
कृष्णा साडी सेंटर, महिलांचं माहेरघर व मुलांचं आकर्षक वस्त्रदालन, कंचीवरम साडी, पैठणी, कंची साड्या, कॉटन साडी, वर्कवपट्टू साड्या, इरकल, बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या, ड्रेस मटेरियल, जेंट्ससाठी पॅन्ट शर्ट, टोपी, टॉवेल, बेडशीट, चादर, सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज, जेंगीज, लाच्छा, ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध. एकदा अवश्य या आणि खात्री करा. कृष्णा साडी सेंटर, प्रोप्रायटर ममता कुमावत. संपर्क 8446 300221, गुरुनाथ नगर, प्लॉट नंबर 12, स्वागत नगर रोड, सोलापूर.